नमस्कार, मी अल्पना स्वागत करत आहे आपला चॅनल अद्विका क्रिएटिव्ह वर्ल्डवरती। वाळवण क्रमांक 12वरती आपण पाहणार आहोत बटाट्याचा किस। हा बटाट्याचा किस आपण उकडून करणार आहोत। याला आदल्या दिवशी कोणतीही पूर्वतयारीची गरज नसते, तर हा खूप छान पद्धतीने होतो आणि याची रस्सा भाजी, सुक्की भाजीसुद्धा खूप छान होते। याला जर कारळ्याचं वाटण, काळं वाटण जर घातलं तर खूप अप्रतिम अशी याची भाजी होते। तीसुद्धा मी तुम्हाला नक्की एकदा दाखवेलच। तर आता पाहूयात ह्या बटाट्याचा किस करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल। वाळवणाचे पदार्थ करताना बटाटा कसा निवडावा हे मी यादी सांगितलेलं आहे। परत सुद्धा पाहत असेल तर असे बटाटे तुम्हाला निवडायचे आहेत। लांबट मोठे बटाटे येतात मार्केटमध्ये सध्या, तर अशा पद्धतीचे मोठे मोठे बटाटे घ्यायचे जेणेकरून आपल्याला किस करायला सोपा जाईल आणि कमी वेळ लागेल। तर हे साधारण तरी 2 किलो बटाटे आहेत। माझा ऑलरेडी 10 ते 15 किलो बटाट्याचा किस आधी करून झालेला आहे। हे तुम्हाला दाखवायचं म्हणून मी फक्त इथे 2 किलोचा करून दाखवत आहे। तर बटाटे स्वच्छ धुवून घेतले। सध्या नवीन बटाट्यांना माती असते, तर ते स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि तुम्ही जर जास्त प्रमाणात करत असेल तर मोठ्या पातेल्यामध्ये शिजवा। आता हे कमी दाखवते म्हणून मी कुकरला 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। थोडा थंड झाल्यानंतर बटाटे असे सोलून घेतलेत आणि आता आपण किस करण्यासाठी तयारी करून घेऊयात। इथे मी ओढणी टाकली आहे, घरामध्येच वाळवण घालते कारण सध्या ढगाळ वातावरण आहे आणि मग म्हणून काय केले, खाली प्लास्टिकचा कागद टाकला आहे, त्याच्यावरती ओढणी टाकली आहे कारण आपण ओढणीवरती थोडंसं पाणी शिंपडून घेणार आहोत। तर बटाट्याचा किस करण्यासाठी अशा प्रकारची किसणी येते, त्याला बिळं थोडीशी मोठी असतात। अशा प्रकारची किसणी सहज मिळते आणि खरं तर या किसणीने किस केला तर तो खूप छान होतो आणि जाडसर होतो आणि तो पडायलासुद्धा असा लांबट असा पडतो। तर आपण नंतर त्याच्यावर टाकण्यासाठी मीठ आणि लाल तिखट घेतलं। 1 चमचा मीठ असेल तर अर्धा चमचा किंवा थोडंसं कमी लाल तिखट हे काढून घेतलं आहे। आता किस तुम्ही पाहत असाल तर अशा पद्धतीने तुम्हाला घालून घ्यायचं आहे। एकदाच हात पुढे न्यायचा आहे, परत तोच हात रिटर्न नाही घ्यायचा आहे, उचलून मग परत मागे ठेवायचं आणि किस पाडून घ्यायचा आहे। जर तुम्ही मागे फिरवलात तर त्याचे जे खाली रेषा येतात बटाट्याच्या किसाच्या, तर त्या अर्धवट निघतील। असं जर तुम्ही केला, खाली नेला आणि परत वर करून किस टाकला, त्याचे लांबट अशा शिरा निघतील आणि किससुद्धा लांबट होईल। तर अशा पद्धतीने सगळा किस घालून घ्यायचा आहे आणि पातळ घालायचं थोडासा, अगदी जाड एकावर एक गठ्ठे अशा प्रकारे किस आपल्याला घालून घ्यायचा नाही आहे। काय होईल, नंतर तो असाच लगदा राहील आणि ज्यावेळेस आपण किस तळून घेऊ आतला भाग शिजला जाणार नाही, वरचं तळलं जाईल पण आतून तो कच्चा राहील। तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने सगळा किस घालून घ्यायचा आणि किसनी एकदा फिरवून झाले की परत थोडी दुसरीकडे मूव्ह करायची आणि मग किस पाडून घ्यायचा आहे। तशाच पद्धतीने सगळा किस आपल्या व्यवस्थित घालून घ्यायचा आहे। तुमचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, 5 किलो 10 किलो अशा प्रमाणात तुम्ही करू शकता। हा सगळा घालून झाल्यानंतर तुम्हाला जर वाटलं खूप काही ठिकाणी घट्ट आहे तर अशी एक काडी घ्यायची आणि तो थोडासा सुटसुटीत करायचा। हा सहज सुटसुटीत होतो आणि बटाटे शक्यतो 80% शिजवायचे। थोडासा कच्चा बटाटा राहिला तर तो किससुद्धा छान सुटसुटीत होतो, नाहीतर काय होतं चिकट असा किस पडतो आणि त्याचा लगदा होतो। तर ही काळजीसुद्धा नक्की घ्यायची। तर तुम्हाला व्हिडिओ हे कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगत जा, मी तुमच्या कमेंटची वाट पाहत असते आणि खूप छान वाटतं ज्यावेळेस तुमच्या कमेंट येतात तेव्हा। तर नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। शेजारी असणारं बेल आयकॉनसुद्धा दाबा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील। तर हे सगळं आपल्या व्यवस्थित किस घालून झाल्यानंतर त्याच्यावर मीठ आणि लाल तिखट घालून घ्यायचं आहे। हे गरजेचं आहे कारण आपण उकडताना मिठाचा उपयोग करत नाही। ज्यावेळेस आपण सुक्के किस करतो त्यावेळेस आपण त्याच्यामध्येच मीठ घालतो, त्याच्यामुळे त्याला खारटपणा येतो। तर असा किस करताना वरनं मीठ आणि लाल तिखट किंवा लाल तिखट ऑप्शनल आहे, घालायचं नसेल तर नाही घातलं तरी चालेल, पण मीठ घालायचं विसरायचं नाही, नाहीतर किस तुमचा अळणी लागेल आणि शिजून ज्यावेळेस तळून घेऊ त्यावेळेस तो चविष्ट लागणार नाही। इथे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, मीठ आणि लाल तिखट नक्की घालून घ्या। तर सुकून पूर्ण झालेलं आहे। दुसऱ्या दिवशी हे पहा अशा उलथणं घ्यायचं आहे आणि उलथण्याने अशा पद्धतीने आपला सगळा किस काढून घ्यायचा आहे। जर तो खूपच चिकट आहे असं वाटलं तर कापड पलटवून घ्यायचं, त्याच्यावर पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे आणि तो मग 5 ते 10 मिनटानंतर काढून घ्यायचा आहे। खूप इझिली निघून जातो। हा कॉटनच्या ओढणीवर आहेत, पाहत असेल तर तो खूप कडक जातो आहे काढायला, पाणी मारून तुम्ही नक्की व्यवस्थित काढू शकता। तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच।